खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अनिता, ही फारच मोठी माणसं दिसत आहेत बाई. आपल्याला नकोय हे स्थळ. आपण वच्ची आत्यांना सांगूया तसं. मलाही तुमचं म्हणणं पटतंय वहिनी. नाही, आपण वच्ची आत्यांशी ना स्पष्टच बोलूया. हो, काय ती त्यांची जागीरदारी आणि 4 नोकर माणसं. नाही म्हणजे आपल्याला नाही हो झेपायचं हे. अगं पण त्या स्वानंदी करता साडी घेऊन आल्यात, त्यांना तसंच पाठवायचं का? बरं नाही दिसणार. पण आपण यांना काय देणार? तर का बहिणी, अहो आपलं ते जुनं कपाट आहे ना लाकडी, त्याच्यावर एक पेटी आहे नाही का, त्यात सगळ्या नवीन साड्या आहेत. त्यांची घडी सुद्धा मोडली नाहीये. मग त्यातलीच एखादी साडी देऊ का? हो, हा तसंच कर. मग मी ह्यांना सांगते वरून साडी काढून द्यायला, आपण ओटी भरूया त्यांची. चालेल चालेल, तसंच करूया आपण. पण कोणती देऊ मी? कुठलीही दे ग, तुला जी वाटेल ती दे. बरं चालेल. हा, तू साडी घेऊन ये, मी ओटीची तयारी करते. हा, अगो बाई, अहो मी तुम्हाला आपल्या खोलीत नेऊन सोडलं होतं ना, मग तुम्ही इकडे काय करताय? मस्त वाटतं का इकडे? हात खाली करा आधी तुम्ही. काय हे? आणि काय हो, मी तुम्हाला 10 वेळा सांगितलंय की नाही, घरात असला तरी जरा अंगभर कपडे घालत जा म्हणून. मग अहो येण्या जाणाऱ्यांचं घर आहे हे. आपल्या मुली मोठ्या झाल्यात आता, त्यांच्या मैत्रिणी येतात. पण नाही म्हणजे माझं ऐकायचंच नाही असं ठरवलं तर मग काय करणार ना मी? हे सांगायला आलीस इथे? अगं बाई, नाही बघितलं, हे असं होतं तुमच्या नादाने. माझ्या नादाने? हळू बोला ना. आणि आता मी काय सांगते ते नीट ऐका. ते जुनं कपाटे की नाही लाकडी, त्याच्यावरती एक पेटी ठेवलीये. हा, त्यात साड्या आहेत, घडी करून ठेवल्या. त्याने सुमी गप्प बसा. त्यात एक निळ्या रंगाची साडी आहे फुलांची, ती घेऊन या. ललिताबाई आल्यात की नाही, त्यांची ओटी भरायची म्हणून. हे बरोबर आहे. आणि हो, त्यात एक पिवळ्या रंगाची पैठणी आहे, ती अजिबात आणू नका. नाही म्हणजे ती मुलींच्या लग्नासाठी ठेवलीये, महागातली हो खूप. आणाल ना? हो, लवकर या. आणि हो, येताना शर्ट घालून या. बनियानवर येतात पाहुण्यांसमोर, काही वाटत पण नाही. चला हेमंतराव, कामाला लागा. चला. काय करताय हे? फार काही नाही, रीत असते ना. हो, पण खरंच काही गरज नाही हो याची. हो, असं कसं? सवाष्ण आहात ना तुम्ही, अशी ओटी भरल्याशिवाय कसं पाठवायचं तुम्हाला? तुम्ही भरल्या हाताने आलात तर आम्ही काय रिकाम्या हाताने परत पाठवणार का तुम्हाला? अनिता, हो, मी सांगितलंय तसंच आणलंय ना? अंजली, अगं ओटी भरतेस ना?
हो. किती ऐवज भरून ठेवलाय त्या पेट्यांमध्ये. ती साडी सोडता शोधता नाके न झाले माझ्या. आणि हे लाडू घरीच केलेत. ओल्या नारळाचे आहेत बरं का. आणि रव्याचे पाकातले लाडू करण्यात आमच्या अनिता पटायत आहे एकदम. अहो मी पिशवी देते ना तुम्हाला. स्वानंदीला साडी आवडली की नाही ते अगदी आठवणीने कळवा. हा येऊ आजी येते. हा चला. थांबा. काय? मी तुम्हाला पैठणी आणू नका म्हणून बजावून सांगितलं होतं की नाही. ती पैठणी होती? मग मला नाही कळलं. मी तुम्हाला रंग सांगितला होता की नाही. माझ्या नाही लक्षात राहिला ना. तू जर आधी सांगायचंस मला. मी 1 मिनिटापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला. अनिता, जे झालं ते झालं. एका चांगल्या घरच्या सवाशणीला पैठणी केली. पण आई, हे प्रकरण भारी आहे. आपल्याला नाही झेपणार. हो बाई. नाही म्हणजे आतमध्ये आम्ही दोघी हेच बोलत होतो. हे वतनदार म्हणजे नाकापेक्षा मोती जाड असं नको व्हायला. वतनदार आहे ते लोक. मी काय म्हणते बहिणी, नाही म्हणजे स्वानंदीला या सगळ्या गिफ्ट बद्दल आत्ताच नको सांगायला. हो ना, आधी ती काय म्हणते ते बघायला पाहिजे बाई. बर चला, आपापल्या कामाला लागा आता. हा बहिणी, अचानक कुणी घरी आलं आणि ओटी भरायला लागली तर पैठणी देतात देशपांडे. अहो पाहिलं का? हो. म्हणजे दाखवत नसले ना तरी गडगंच पैसा आहे देशपांड्यांकडे. हो, तरी वच्ची मावशीने आगाऊ कल्पना दिलीच होती म्हणा आपल्याला. अजून कशात काही नाही, लग्न ठरण्याचं नाव नाही आणि पैठणीने ओटी भरली माझी. नाहीतर आपल्याकडे सणासुदीला कुठे जायची वेळ आली की वहिनींच्या ठेवणीतल्या साड्या नेसायला लागतात. बदलणार, तुला सांगतो ललिता, हे नक्की बदलणार. अगं एकदा काय लग्न झालं ना की पहाटेची भोपाळी लक्ष्मी आणि रात्रीची अंगाई कुबेर गाईल आपल्या घरी. किती किती आणि काय काय देतील याची कल्पना सुद्धा करता येत नाहीये मला. अहो मी त्यांच्याकडे गेले ना तर साजूक तुपाचा एवढा घमघमाट येत होता. भात सुद्धा साजूक तुपात शिजवतात का काय? हे ललिता, पण त्यांनी नकार दिला तर? प्रत्यक्षात नाही, निदान विचारात तरी यश असू दे. नाही अगं, मी एक सहज शंका. आणू नका, अशी शंका मनात सुद्धा आणू नका. ते नकार देऊच शकणार नाही. त्यांच्या घरी जाऊन आपल्या घराबद्दल इतकं काही सांगून आले मी. ती टीव्ही बघणारी म्हातारी डोळे विस्फारून ऐकत होती सगळं. आता त्यांची खात्री पटली असेल. त्यांचं कुटुंब आणि जहागीरदारांचं कुटुंब तोडीस तोड आहेत. आता नकार देऊच शकणार नाहीत ते.
गजरे घेऊयात ना. गजरे कशाला? अगं नको ना, अगं उशीर होईल. तू काय करतेस असं? ग घेऊयात ग. कोणता बघायचा? नको ना. स्वानंदी, मला ज्याची गंमत वाटते ते आठवतंय का ग तुला? तुला कसली गंमत वाटते? अगं हा स्पॉट खूप महत्वाचा आहे तुझ्यासाठी. इथेच तर तुझी आणि नीलची भेट झाली होती ना. तू पण होतीस? माझं काय, मी तर तुमचं शेपूट, पण भेट तर तुमचीच झाली होती ना. किती गैरसमज करून घेतले होतेस ग तू. त्याला समजूनच घेत नव्हतीस अजिबात. तू त्याला नकार दिलास तरी तो बाबांना घरापर्यंत सोडायला आला होता. लाजू नकोस, पण मान्य कर, तो चांगला मुलगा आहे आणि तुलाही तो आवडतो. हसली हसली म्हणजे फसली. गप गप. माझं बोलणं आवडत नाहीये का तुला? ताई, हे घे फुल. फुल कशासाठी? त्या दादाने दिले. हॅलो, हे फूल कॉल का? कारण मला आपली 5 टप्प्यांची लव्ह स्टोरी लवकर पुढे न्यायची. सो मग मी काय करू? जर माझं म्हणणं तुला मान्य असेल तर मी पाठवलेला गुलाब घे. सायली, हा, पटकन घेतलास. थँक्यू. बघ, पडलीस की नाही प्रेमात? आता मला याच प्रेमाची कबुली शब्दात हवी आहे. ताई, चांगला आहे ना तो दादा? आता माझ्या मनावरचं वजं उतरलं बघ. का ग? अगं त्या दादानी सांगितलं म्हणून एकदा खोटं वागले होते तुझ्याशी. म्हणजे? अगं त्या दिवशी तू फोन घ्यायला आली होतीस ना, त्या दिवशी मी इथंच होते. पण तो दादा म्हणला म्हणून लपून बसले. स्वानंदी, हे घे, दे त्याला परत. चल ग. काय झालं ताई? माझं काही चुकलं का? एका अनोळखी माणसाच्या सांगण्यावरनं खोटं बोललीयस तू. चल. स्वानंदी, एकदम चिडायला काय झालं? हे तू विचारतेस? तुला माहितीये ना मला खोटं बोललेलं, खोटं वागलेलं आवडत नाही. येतेस का मी जाऊ? चल. स्वानंदी, ती माझी 5 टप्प्यांची लव्ह स्टोरी या टप्प्यावर कुठे अडकली? आम्हाला डबल पदराच्या पैठण्या हव्या. सगळ्या तशाच हव्या? हो, जिथल्या तिथे 12 इंच जरीचा पदर नको. अगदी कांद्यापासून भरजरी पदर हवा. त्या हिशोबाने मोर कुयऱ्या सगळ्याचे साईज वाढ. ताई, तुम्हाला खूप माहिती आहे पैठणींची. अहो, आजची माहिती नाही ही. गेली अनेक वर्ष शेकडो पैठण्या नेसून जुन्या केल्या आहेत. अगं पण ललिता,
सगळ्यांना एवढ्या महागड्या साड्या द्यायची गरज आहे का? वहिनी, अहो मानाच्या साड्या आहेत ह्या, त्यात मान तर दिसायला हवा ना. आणि त्यांनी साध्या ओटीत कुठली साडी घातली होती माहितीये ना तुम्हाला? हो. आई, म्हणजे तिथल्या सगळ्यांनाच पैठण्या देणार का? हो, सगळ्यांसाठी पैठण्या घ्यायच्या. तुला पण घेऊ हा एक. बर, मुलीच्या आजीसाठी आणि चुलत आजीसाठी पांढऱ्या रंगाच्या पैठण्या बाजूला ठेवा. एकाची जर चंदेरी आणि एकाची सोनेरी. आणि नवरीसाठी टिश्यूची पैठणी. टिश्यू पैठणी हा काय प्रकार असतो? वहिनी, 2 रेशमाचे धागे आणि 1 चांदीची तार असं घेऊन विणतात ती. बरोबर ना? हो हो बरोबर. बिल मात्र 10 लाखाच्या घरात जाईल. दहा लाख फक्त साड्यांचे? तेवढे होणारच. 2 लाखाचा चेक आत्ता द्या आणि उरलेले पैसे डिलिव्हरीच्या वेळेला. ललिता, जरा ऐकतेस का माझं? वहिनी, आता नका मोडता घालू. चेक लिहिताय ना? हो. कितना आळणी पाणी बांधता है भैया? हॅलो. बरं बरं, आलायत का तुम्ही? कोण आलंय आता? तो आपण मोठा बंगला बुक केला ना, बिल्डरचा माणूस आलाय, घरापर्यंत पोहोचलाय. मग बोलून घ्या ना त्यांना. हो, या तुम्ही या. आणि यांचा चेक द्या, मोकळं करा त्यांना. हो, तोच लिहितोय. तेवढा फोन आला. 2 लाख ना? या. मेहरबानी बाईसाहेब. या. साड्या तयार झाल्या की लगेच फोन करून येतो. जरूर. मी पण येते का ललिता? जरा. नीलिमा, मसाला डालो, मसाला. मतलब ऐसे ना जीप पे ऐसे जाड़ आना चाहिए. ऐसे चपाटी के जैसा बनाओ. अच्छा बना. ललिता, काय चाललंय काय तुझं? काय झालं? प्लॉट विकून 25 लाख आलेत फक्त. 5 लाख त्या सोनाराला दिलेस, 2 लाख आता पैठणीवाल्याला दिलेस, 15 लाख न्यायला तो बिल्डरचा माणूस येतोच आहे. आलेच. येऊ काय? या या, तुमचीच वाट पाहतोय. बसा. चेक देताय ना? हो, 15 लाख. हो, आणि दर 3 महिन्यांनी उरलेल्या रकमेच्या 20% रक्कम द्यावी लागेल मॅडम. तुम्ही फाउंडेशन तर घाला आणि 100% पैसे घेऊन जा. असं असेल तर अजून काय पाहिजे मॅम? या. येऊ मी? हो, या. आता फक्त 3 लाख रुपये उरलेत. पुढचे खर्च कसे करायचे? आपण आत्ता फक्त ऍडव्हान्स दिलाय सगळ्यांना. पुढची बिलं स्वानंदीचे बाबा भरतील. इसको बोलते हैं ठसका. बच्ची का ठसका.
मला. हॅलो वच्ची आत्या, नाही म्हणजे आम्हाला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल ग बाई बोल. तुम्ही जरा घरी येऊन जाता का? हो येते ना. तू भरपूर सरबत करून ठेव. आले. हो हो, पण लवकर या. येत आहेत.